शेती आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो। नांदेड जालना समृद्धी महामार्गासंदर्भात जे 1 महिन्यापूर्वी आंदोलन उभारण्यात आले होतं, आज त्याला उलटून 1 महिना झालेला आहे। प्रशासनानं 1 महिन्याची वेळ मागितली होती की काहीतरी याच्यावर तोडगा काढण्यात येईल, पण अद्यापर्यंत काहीच असं ठोस काही निर्णय न झाल्यामुळं देवमूर्ती येतं पुन्हा आता शेतकरी एकत्र आले। पुढची काय रणनीती आखायची याच्यासाठी शेतकरी एकत्र आलेले। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवाच बॉम्ब टाकल्याने शेतकऱ्यांमध्ये आता संताप निर्माण झालेला आहे। आपण जाणून घेऊया नेमकं आता ही जी आज मीटिंग ठेवण्यात आलेली शेतकरी एक झालेले आहे कशामुळे, काय झालं। 1 महिना भरापूर्वी आम्ही आंदोलन प्रशासन आणि अर्जुनराव खोतकर यांच्या मध्यस्थीनं स्थगित केलं होतं। त्यावेळेस आमच्या मागण्या काय होत्या की मूल्यांकन जे एकदम कवडीमोल आहे ते रास्त मूल्यांकन व्हावं, ज्यांचे झाडं मालमत्ता घरे जे काही आहेत त्याचं नोंद घेऊन तशा पद्धतीनं योग्य मूल्यांकन द्यावं, अशा वेगवेगळ्या मागण्या आहेत। पण त्यांनी सांगितलं की आम्ही त्याच्यात 1 महिनाभराचा वेळ द्या, आम्ही त्याच्यात सकारात्मक आहोत, आम्ही निर्णय घेऊ। पण आजपर्यंत जर पाहिलं तर असं काही वाटत नाही। आणि काल परवा परभणी येथे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी जे विधान केलं ते निव्वळच म्हणजे एक धुळपेक म्हणा, तुगलकी कारभार म्हणा, जहागिरी म्हणावं की आणखी हुकुमशाही म्हणावं या पद्धतीचं होतं की आमच्याकडे पैसा नाही। एकीकडं तुम्ही ह्याच महामार्गाच्या ज्या निविदा काढल्या त्या 25% जास्त यानं दिल्या, मग तुमच्याकडे तिथं तिजोरी फुल होती त्या महिनाभरापूर्वी ना, आता शेतकऱ्यांनाच द्यायला पैसा नाही। आणि त्यातल्या त्यात म्हणता महामार्ग रद्द केला तर आम्ही तर फार म्हणजे खुश आहोत, आज करा रद्द, आज अधिसूचना काढा, आम्ही आमचं सांगतो की आमची मान्यता आहे। परंतु हे सगळं शक्य नाही आहे, हे उगं बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी याप्रमाणे आहे। तर त्यामुळं आता आम्हाला असं वाटायला लागलं की शासन आमचं कुठंतरी चालढकल करतंय का। तर आता आज ठरवलं सगळ्यांनी की आंदोलन प्रखर करायचं आणि यावेळेस काहीच माघार घ्यायची नाही। जोपर्यंत 100% आम्हाला इतर रिलीफ मिळत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाहीत। तर आमच्या 2-3च मागण्या आहे की जे मूल्यांकन आहे ते रास्त व्हावं, जिथं 2 कोटी तिथं 2 कोटी द्या, नाहीतर आम्हाला जमीन घेऊन द्या बाजूला। जिथं झाडांचं जे झाड ज्या पद्धतीनं वाढलेलं ते केव्हाचं लावलेलं आहे आम्हाला काही घेणं देणं नाही त्याच्याशी। आज ज्या परिस्थितीत आमची स्थळपाणीत जे दिसल, विहीर असेल, झाड असेल, कंपाऊंड असेल, काय असेल ते त्याचं योग्य मूल्यांकन व्हावं। आणि हे जर होणार नसेल तर आम्ही आमच्या जमिनी न देण्यावर ठाम आहोत। आम्ही आणखी एक निवेदन असं ठरलं की 1 आठवड्याची मुदत द्यायची प्रशासनाला परत, आणि त्यानंतर जे आंदोलन असेल ते शासनाला निश्चितच परवडणार नसेल। जसं उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की शासनाकडे पैसा नाही आणि ते रद्द करण्याच्या ह्याचे त्यांचे विचार सुरू आहे। पण जर तुम्ही जसं म्हणता की आम्हाला जमीन द्यायची नाही, ते पण म्हणतात आम्हाला रद्द करायचं, याच्यामध्ये नुकसान नेमकं कोणाचं होणार आहे? नुकसान तर शासनाचं होणार आहे आणि अल्टिमेट आपलंच होणार आहे। आपलाच करायचा पैसा आहे का, यांनी खिशातून थोडी द्यायला लागले। यांना अर्थमंत्री झाले की असं काय अंधन देऊन टाकला महाराष्ट्र अशातला भाग नाही, याला दिलं त्याला टाळलं, सापत्न वागणूक देताच येणार नाही यांना। आणि जे काही नुकसान होईल हजारो कोटींचं ते शासनाचं होणार आहे। तर आणि हे शक्यच नाही ना, ज्या इतक्या पुढे गेलेलो आहोत आपण। आता बऱ्याच लोकांचं भूसंपादन झालंय, निविदा निघाल्या, जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांनी बस्तान मांडलं, इथून त्यांची मशिनरी दाखल झाल्या, त्यांचे बुलडोजर आले। तर मग या पद्धतीनं असं रद्द होईल हे सांगून चालणार नाही। हे वेळ मारून नेण्याचा प्रयत्न आहे, कुठंतरी एक चर्चेत ठेवून अधिवेशन पार पाडून घ्यायचं आणि नंतर मग जे करायचं ते करायचं, पण असं होणार नाही। बाकी कुठलंही जरी झालं तर मी माझ्या देवमूर्तीपुरतं सांगतो की इथं आम्ही 1 इंचही जागेवर पाय ठेवू देणार नाहीत। कुणी असो, किती पोलीस फोर्स घेऊन या किंवा आणखी काही करून या, हे एक शासनाला इशारा आहे आमचा की शांततेच्या मार्गानं चालू आहे, शांततेच्या मार्गानंच होऊ द्या। एकदा का हे सोमवार नंतर आंदोलन प्रखर झालं आणि वेळोवेळी आम्ही त्याला आणखीन धार देणार आहोत आंदोलनाला, ते शासनाला निश्चितच परवडणार नाही। याच्यातून मेन नेमके 2 प्रश्न निर्माण होतात की एक तर जसं मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग होता तो फडणवीसांचा ड्रीम प्रोजेक्ट मानला जायचा आणि तो लवकरात लवकर पूर्ण केला गेला। त्याच बाजूला जालना नांदेड जे त्याला कनेक्ट होणार आहे, तर त्याच्यामध्ये आता 3.5 वर्ष उलटले आणि दरवेळेस काही ना काही वेगवेगळ्या मेखा मारून काहीतरी खोडे टाकण्यात येतात। हे याचं मागचं नेमकं कारण काय असू शकतं? ते ड्रीम प्रोजेक्ट होतं आणि इकडे हे होतंय। ड्रीम प्रोजेक्ट हाही आहे, हा अशोक चव्हाणांचा सुरुवातीला, आणि आज जे मुख्यमंत्री आहे त्यांचा ड्रीम प्रोजेक्टच हा। पण काय झालं, आग्रही आहेत ते
देवेंद्र फडणवीस या प्रकल्पाचं हे करण्याकरता प्रशासनाच्या मागे त्यांचं सारखं हे आहे की लवकरात लवकर भूसंपादन करा, तोडगे काढा, आणि ते आग्रही आहेत. पण उलट दुसऱ्या बाजूनं अजित पवार दुराग्रही. त्यांना काही घेणं देणं नाही, मराठवाड्याशी त्यांना काही देणं घेणं नाही. त्यांना आपलं पश्चिम महाराष्ट्र भलं हे बरं, असं चालणार नाही. आणि हे जे चाललंय असा तुगलकी कारभार, हे शेतकऱ्यांना तुम्ही इतकं हलक्यात घेऊ नका. तुम्ही जे देशोधडीला लावण्याचा प्रयत्न करा, उधळून टाकतील. अजितदादाला आमचं सांगणं आहे की थांबवा, हे पोरखेळ थांबवा, नाहीतर फार महागात पडेल. आम्ही सगळे शेतकरी हे आज या ठिकाणी एकाच कारणासाठी जमलो की आम्हाला मुआवजा भेटावा म्हणून. मी रामनगरहून येथून आलोय. माझं नाव ॲडव्होकेट गोपाल मोरे. माझी सुद्धा जमीन या समृद्धी महामार्गामध्ये चालली आहे. नक्कीच आज 1 महिना झाला की आम्हाला आश्वासन दिलं होतं की तुमच्या संपूर्ण मागण्या ह्या पूर्ण करू, पुन्हा पाहणी करू. परंतु असं निदर्शनास आलं की पाहणी करताना मोजक्याच शेतकऱ्यांची पाहणी करायची आणि त्याचा कोणताही त्यामध्ये लाभ हा शेतकऱ्यांना होणार नाही, हे निश्चित या शासनानं आता ठरवून घेतलं आहे असं आम्हाला वाटतं. कारण आपण जर अजितदादाचं स्टेटमेंट बघितलं तर आमच्याकडेच आता मुरुम बघायला या कंपन्या आलेल्या आहेत. कारण त्यांनी मुरुम पाहणी केली, टेस्ट रिपोर्ट आणले आणि ठेकेदार हे आता सज्ज झाले त्याची वाहनं घेऊन की रोड तयार करण्यासाठी. आणि आता ते असं स्टेटमेंट करू लागले की रोड रद्द झाला म्हणून. रद्द झाला चांगलं, जे आम्ही तर आमच्या पूर्वजाच्या जमिनी आहे आम्ही त्या ठेवून घेऊ. आणि नक्कीच आम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी, तुम्ही सुद्धा पत्रकारांनी फोटो काढून ठेवा, आम्ही अजितदादांना त्यांची पेढे तुला करू की त्यांनी रद्द केला तर. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी रद्द करावा. त्यामध्ये आमचा आनंद जे आमच्या गावखुरी जमिनी आहे त्या आम्हाला नक्कीच राहतील. आणि जो मोबदल्याचा त्यांनी आता विषय केला आहे, ठीक आहे ना, आमच्या जमीन ज्या भावाला आहे ना त्या भावाला तुमच्या शासकीय सुद्धा जमिनी आमच्या गावामध्ये आहे, त्या गायरान जमिनी आम्हाला त्या बदल्यात द्या ना, काय अडचण नाही आम्हाला. आमच्या जमीन तुम्ही घ्या, आम्ही महाराणाच्या गायरान जमीन घ्यायला तयार आहे. कारण आमच्या जमिनी सुद्धा जास्त भावाच्या असल्यामुळं शासनाला माहिती आहे की त्यांच्या जमीन जास्त भावाची आहे. अजून त्या भावात त्यांना जमिनी सुद्धा गावाला बाजूला नंतर भेटणार नाही. त्यामुळे ते सुद्धा नक्कीच त्यांची जमिनी आम्हाला देण्याची हिंमत करणार नाही. जर आम्हाला त्यांनी जर योग्य मोबदला दिला तर आम्ही हा महामार्ग होऊ देऊ. नसता 1 इंचही जमीन आमचे मुर्दे गेले तरी चालत, पण आम्ही देणार नाही. आणि आम्ही आता उद्यापासून निवेदन देणार आहोत आणि लवकरात लवकर या ठिकाणी एक मोठं आंदोलन ते पुन्हा कधीही बंद होणार नाही असं राठी साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्ही या ठिकाणी सुरू करणार आहोत. जसं उपमुख्यमंत्र्यांनी आता सांगितलं, आपण पण ते निर्णय घेण्याच्या मागे आहे की त्यांनी जर केलं जरी रद्द तर चांगलं होईल. पण याच्यामध्ये जे नेमकं 3.5 वर्षाचा काळ ओढलटला आहे, त्यांनी रद्द केलं तर नुकसान शेतकऱ्याचं जास्त होणार आहे. तर त्याच्यावर तुमची भूमिका काय राहणार? याच्यामध्ये साहेब आम्ही सगळे, आपण जर बघितलं असेल, शेतकरी तुमचं घर आहे, जर घर तुम्हाला जर काही खंडेकरी आरक्षण जर टाकलं तर तिथं खायचं नाही का, त्या घरामध्ये शेड करायचं नाही का, काही डेव्हलपमेंट करायचं नाही का. मग तसंच आमच्या शेतीमध्ये जर आम्हाला उद्या पाण्याची गरज आहे, आमच्या जनावराला पाण्याची गरज आहे, आमच्या शेतीला पाण्याची गरज आहे, तर त्या ठिकाणी आम्ही डेव्हलपमेंट करायचं नाही का. कारण 2021 पासून कोविडमध्ये ज्यावेळेस या महामार्गाची निविदा निघाली तेव्हापासून आजपर्यंत त्या शेतामध्ये आम्ही काहीच करायचं नाही का. आम्ही आमच्या शेतामध्ये जी डेव्हलपमेंट केली ती त्यांनी धरायला पाहिजे होती. जर निविदा निघल्यापासून 6 महिन्याच्या आत जर त्यांनी जर का भूसंपादन केलं असतं हे प्रश्न उद्भवण्याचा कोणताही या ठिकाणी विषयच नव्हता. परंतु त्यांनी लांबवलं भूसंपादन, म्हणून आम्हाला आमची शेती करणं होती, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट करणं होती. आणि ते भाग आता ते धरीत नाही. कारण आमच्या सगळ्या जमिनी या देवमूर्ती असेल, या पीरकल्यांच्या धरणाखालच्या सगळ्या जमिनी असेल किंवा जी कोणती जमिनी असेल त्या संपूर्ण जमिनी बागायती आहे. खूप मोठं भाव हे जालना शहरात लगत असल्यामुळे त्या जमिनीचे आहे आणि ते योग्य मूल्यांकन हे शासनानं केलं नाही. त्यामुळे आमचा नक्कीच विरोध राहील. आणि शासनानं जर रद्द केला तर त्याच्यासारखी सुवर्ण संधी हे आम्हाला शेतकऱ्याला राहणार नाही. नक्कीच शासनानं हा रद्द करावा. जो शेतकऱ्याच्या मुळावर महामार्ग आला असेल तर शासनामध्ये जर दम असेल तर त्यांनी रद्द करावा. नक्कीच त्यांचं स्वागत आम्ही सर्व शेतकरी करू. आम्ही रामनगरमधून आलो आणि आमची भूमिका राठी साहेब जे सांगतील त्या पद्धतीने राहील. कारण आता जो अजितदादांनी सांगितल्याप्रमाणे हा जो महामार्ग आहे हा रद्द होणार असं म्हटल्याच्या नंतर राठी साहेबांनी अत्यंत जलद या ठिकाणी मीटिंग बसवलेली आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आंदोलनाचा इशारा आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत. मी अशोक मुळे, मी राममूर्तीचा बाधित शेतकरी. मागच्या 3.5 वर्षांपासनं या जे जालना नांदेड समृद्धी महामार्गाचं जे प्रकरण सुरू आहे यामध्ये सतत इथे बरेचसे शेतकरी आहेत ज्यांचे जवळपास 4-4, 5-5 बोटं घासले, पण इथल्या प्रशासनाला कुठली अद्दल घडलेली नाही आहे. आम्ही इतके आता जवळपास आम्ही 22 ते 23 निवेदन आपल्या जिल्हाधिकारी कार्यालय असो, आपले SDM साहेब असो यांच्या सतत बार पाठपुरावा केला आहे. पण इथं त्यांनी निव्वळ आमच्या भावनांचा पोरखेळ करून ठेवलेला आहे. आम्ही बार काहीतरी आमच्या रास्त मागणे आहे. पहिली गोष्ट तर आम्ही मुळात ही जमीन आम्हाला त्यांना विकायची नव्हती, सरकारला ही जमीन घ्यायची होती म्हणून ते आमच्याकडे आले. 3.5 वर्षांपासून आम्ही बार हे जे यांचे अजून फेऱ्यावर फेऱ्या सुरूच आहे.
एक 8 दिवसांपूर्वी सुद्धा प्रशासनाच्या अजूनही बार अधिकारी येतात, आमच्या शेतात पाहणी करतात. संबंधित शेत मालकाला जे आज पण मुळात सातबारावर ज्यांचं आजही नाव आहे त्याच सातबाराला, त्या मूळ मालकाला सुद्धा आजही ते काही कुठल्याही नोंदी माहीत नाहीये. आमच्याकडे परिशिष्ट 16 वगळता काहीही नाही. पहिल्या आणि त्या जे परिशिष्ट 16 आम्हाला माहिती आहे, मुळात त्यात त्यांनी 3दा-4दा खाडाखोड केलेली आहे आणि यातल्या विविध बाबी ते वगळत आहे. पण कशासाठी? आपण जर एखाद्याला शेती विकतो तर त्या शेतीचा जोपर्यंत पूर्ण मोबदला आपल्याला मिळत नाही, त्या शेतीच्या मालकाला मिळत नाही, तोपर्यंत त्या शेतीत काय काशी करायची हे फक्त त्या संबंधित शेत मालकाला त्याचे अधिकार असतात. हे कोण ठरले? आमचे विविध खाडाखोड करणारे. आम्ही जर काही इथं रास्त मागण्या ठेवत आहे, आमच्या जमिनीचा तुम्ही बघितलं गुंठ्याला जो भाव आहे तो गुंठ्याचा भाव आहे एकरी नाही हेक्टरी देत आहे. कशासाठी मान्य करणार आम्ही? आम्ही काही यंदा चुकीचं नाही मागत आहे. भीक मागायला आम्ही पहिल्या दिवसापासून हेच सांगतो, आम्ही तुम्हाला भीक मागतच नाहीये. जे आमचा हक्क आहे आम्हाला तो लागतो आणि तो मिळाल्याशिवाय आम्ही तुम्हाला 1 इंचही जागा जमीन देणार नाही. मागच्या आठवड्यातच तुमच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तुमची मीटिंग पार पडली आणि असं मागच्या महिन्याभरापासून वर्तमानपत्रात पण वाचतो आणि असं बघण्यात येतं की ते पॉझिटिव्ह आहे, सकारात्मक आहे. तर नेमकं अद्यापपर्यंत काही झालं नाही का? ग्राउंड रिपोर्टवरती असं काही आम्हाला पॉझिटिव्हिटी कुठं दिसलेलं नाही. जर तसं काही असतं तर प्रशासनाने पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांना कुठल्याही विश्वासात घेतलेलं नाही, आजही नाही. आज आता इतक्या सगळ्या गोष्टी राठी साहेबांनी मागच्या 3 तारखेला, मला वाटतं आज 1 महिना पार पडलाय, 3 तारखेपर्यंत जेव्हा प्रशासनाने स्वतः येऊन त्यांनी एक आम्हाला मागणी केली होती, एक आम्ही मोठं मन करून आम्हाला कुठेतरी वाटलं की बाबा आपणही कुठेतरी प्रशासनाला सपोर्ट करावं, त्या हेतूने आम्ही 1 महिन्याचा कालावधी दिला. आज 3 तारीख आहे, आज 1 महिना ओलांडलेला आहे, पण आज रोजी सुद्धा आम्हाला कुठल्याही शेतकऱ्यांना काही पॉझिटिव्हिटी याच्यातून दिसलेली नाही. एकूणच जर आपण बघितलं इथं देवमूर्ती इथं सगळे शेतकरी जमा झालेले आहेत. आज 1 महिना उलटलेला आहे. जे प्रशासनानं मुदत मागितली होती की काहीतरी तोडगा काढण्यात येईल, पण त्यांच्या म्हणण्याप्रमाणे अद्यापपर्यंत 0% पुढं काहीतरी प्रोग्रेस झालेली आहे. आता आंदोलन हे नक्कीच तीव्र रूप धारण करण्याच्या मार्गावर असून अजित पवारांनी जे स्टेटमेंट दिलंय रद्द करण्याचं, शेतकरी त्याच्यावर खूप आक्रमक झालेले. पुढच्या सोमवारपासून ही भूमिका बदलण्यात येऊन आंदोलन प्रखर करण्यात येणार असल्याचं इथं शेतकऱ्यांनी सांगितलंय. तर मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल. शेतीचे योग्य मूल्यांकन झाल्याशिवाय आम्ही जमीन देणार नाही. शेतकरी एकजुटीचा विजय असो. शेतकरी एकजुटीचा विजय असो. मगरमट्ट शासनाचा धिक्कार असो. मगरमट्ट शासनाचा धिक्कार असो.